आणि जर फास्ट जर झालं तर मग नंतर आपण गुगल फेसबुक ऍड साठी पण करणार आहोत कंटिन्यू. तर मग तुम्ही करणार आहात का हे लेक्चर? हो सर, करते ना, काही प्रॉब्लेम नाही. हा, चालेल. ठीक आहे. फेसबुकचं अकाउंट ज्यावेळेस आपण बनवतो ना, तर फेसबुकचं पहिले मी एक मला अकाउंट शो करतो. ठीक आहे. फेसबुकचं अकाउंट तुम्ही ओपन केल्यानंतर या टाईप मध्ये तुम्हाला अकाउंट पहिले सुरुवातीला शो होईल. ठीक आहे. हे फेसबुकचं नॉर्मल अकाउंट आहे. फेसबुकमध्ये 2 अकाउंट क्रिएट होतात. एक आहे पर्सनल अकाउंट. ठीक आहे. पर्सनल अकाउंट हे पर्सनचं अकाउंट असतं. हे आपण जे इंडिव्हिज्युअली आपण जे ऍक्टिव्हिटी करतो पर्सनसाठी, तर त्या ऍक्टिव्हिटी सगळ्या आपण फेसबुक मधनं हँडल करतो. दुसरं सेकंड असते कंपनीसाठी, म्हणजे कुठली पण कंपनी किंवा ब्रँड असेल तर त्यांच्यासाठी एक अकाउंटच्या ऐवजी पेज क्रिएट केलं जातं. फेसबुकमध्ये काय आहे, जसं की एक व्यक्ती असतो, त्याचा बिझनेस असतो, म्हणजे एक पर्सन असतो आणि त्या पर्सनचे वेगवेगळे बिझनेसेस असतात, राइट? त्याच टाइपमध्ये एक व्यक्तीचं फेसबुक अकाउंट असेल आणि त्या पर्सनचे वेगवेगळे बिझनेसेस असेल, की त्यांचे ते पेजेस असतील. इथे आपण त्याला पेजेस कन्सिडर करतो. तर आता जसं की इथे आपण हे पेजेस बघतोय, हे सर्व पेजेस आहेत वेगवेगळे, आणि माझं जे अकाउंट आहे हे पर्सनल एकच अकाउंट आहे. ठीक आहे. आता ज्या ठिकाणी आपण इकडे राईट साइडला जो सिम्बॉल आपल्याला शो होतोय, तिथे आपण क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जे काही आपल्या अकाउंट हे पहिले अकाउंट शो होतं, त्यानंतर हे अदर पेजेस आपल्याला शो होतात. जर जास्त पेजेस असतील व 1 किंवा 2 पेजेस असतील तर तुम्हाला इथे डायरेक्टली ते शो होतील, आणि जर मोर पेजेस असतील तर सी ऑल प्रोफाइल तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्या केसमध्ये तुम्हाला ऑल सर्व जेवढे काही पेजेस असतील तुम्ही क्रिएट केलेले, ते सगळं पेजेस तुम्हाला इथे शो होणार. इथे बघा आपले जे पेजेस आहेत हे आपल्याला शो होत आहे. नंतर सी मोर केल्यानंतर आपल्याला अजून जे काही पेजेस असतील ते सर्व आपल्याला इथे पेजेस शो होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर इकडे एक सी मोर मधला आपण जर क्लिक केलं तर या साईडला एक पेजेस म्हणून एक ऑप्शन येतं. हे पेजेस म्हणून इथून पण आपण त्या पेजेस मध्ये जाऊ शकतो. जसं की मी पेजेस वरती क्लिक केलं आणि इथे पुन्हा मी पेजेस वरती आलो. जे पेजेस आपण क्रिएट केलेले आहेत ऑलरेडी सर्व, ते सर्व पेजेस इथे आपल्याला शो होत आहेत. आणि प्लस इथे क्रिएट पोस्टचं पण एक ऑप्शन शो होतं, की मी डायरेक्टली मला जर या परी ब्युटी पार्लर वरती जर पोस्ट करायची तर मी क्रिएट पोस्टला क्लिक करून डायरेक्टली तिथे पोस्ट करू शकतो. तसं मला स्वादला पोस्ट करायची तर मी स्वादला जाऊन डायरेक्ट पोस्ट करू शकतो. ठीक आहे. तर त्या पेजवरती मला पोस्ट हवी, त्या पेजवरती मी जाऊन डायरेक्ट इथनं पोस्ट करता येते मला. आता तुम्हाला पहिले तर सर्वात पहिले पेज नसेल तर पेज तुम्हाला क्रिएट करावं लागेल. तर पेज क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इथे क्रिएट न्यू प्रोफाइल और पेज एक ऑप्शन शो होतं. या ऑप्शनवरती तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता. जसं होम पेजला आलो आपण. त्यानंतर आपण इथे मोरला क्लिक केलं. इथे आपण पेजेसमध्ये आलो. पेजेसमध्ये आल्यानंतर क्रिएट न्यू प्रोफाइल और पेज आपण क्लिक करतोय. आता इथे आपल्याला 2 ऑप्शन शो करतात. पर्सनल प्रोफाइल. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की पर्सनल प्रोफाइलसाठी फेसबुक अकाउंट क्रिएट होतं आणि एक पब्लिक पेजसाठी. तर पब्लिक पेज काय आहे? ग्रो अ बिझनेस क्रिएटर ऑर्गनायझेशनसाठी पेज यूज केलं जातं. गेट एडवान्स प्रोफेशनल टूल आपल्याला मिळतात. असाइन ॲक्सेस आणि अदर्स. आता ज्यावेळेस आपण पर्सनलसाठी अकाउंट बनवतो, तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? फ्रेंड रिक्वेस्ट मिळते. म्हणजे आपण फ्रेंड बनवू शकतो. आता ज्यावेळेस आपण Facebookवरती पर्सनल अकाउंट असतं, त्या केसमध्ये जे आपले फ्रेंड सर्कल जे असतं, त्याची लिमिट असते. 5000 फ्रेंड्स आपण क्रिएट करू शकतो. त्यापेक्षा जास्त फ्रेंड आपल्याला बनवता येत नाही. ठीक आहे. लिमिट आहे 5000 फ्रेंडची. पहिले 1000 ची होती. 1000 ची इन्क्रीज करून Facebookने 5000 केलेली आहे. त्यानंतर पब्लिक पेज. पब्लिक पेजमध्ये इथे फ्रेंड क्रिएट होत नाही. इथे होतात फॉलोवर्स आणि लाइक्स. म्हणजे आपल्या पेजला एक तर फॉलोवर येतील किंवा लाइक येईल. आता जेव्हा इथे लिमिट नाहीये, जसं की 1,00,000, 10,00,000, 5,00,000 असे कितीही फॉलोवर्स आपले होऊ शकतात आणि कितीही आपले पेजला लाइक्स येऊ शकतात. लाइक केलं म्हणजे ते आपल्या पेजला फॉलो करताय, किंवा पेजला लाइक करणं वेगळं आहे आणि पोस्टला लाइक करणं वेगळं आहे, डिफरंट आहे. त्यामध्ये काय होतं, आपण ज्यावेळेस एक कुठल्या पर्टिक्युलर एका पोस्टला लाइक करतो, त्या पर्टिक्युलर एका पोस्टला आपण लाइक केलेलं असतं, आणि पेजला लाइक करतो, ते पूर्ण पेज आपण लाइक केलेलं असतं किंवा त्याला फॉलो केलेलं असतं. जे काही कंटेंट त्या पेजवरती येतील, ते कंटेंट आपल्याला आपल्या टाईमलाईन वरती बघायला मिळतात पेजच्या थ्रू. क्लिअर इथपर्यंत? हो. त्यानंतर आपल्याला ते पेज क्रिएट करायचंय. आपण पेजवरती इथे क्लिक करणार आहोत. तुम्हाला
नम्रता मॅडम, तुम्हाला पेज क्रिएट करायचंय. ठीक आहे. हर्षदा मॅडमनी पेज क्रिएट केलंय ऑलरेडी. तर तुम्हाला Facebookचं अकाउंट लॉग पूर्ण ॲक्टिव्हेट करून किंवा न्यू अकाउंट क्रिएट करा आणि पब्लिक पेज एक क्रिएट करा. त्यानंतर नेक्स्ट वरती आपण क्लिक करणार आहोत. गेट स्टार्टेड वरती क्लिक करणार आहोत. इथे आपल्याला पेज नेम द्यायचं आहे. जे काही आपल्याला पेज नेम असेल ते पेज नेम आपल्याला इथं एंटर करायचं आहे. त्यानंतर येईल कॅटेगरी, त्यानंतर बायो येईल त्या पेजचा. त्यानंतर आपण क्रिएट पेज वरती क्लिक करणार आहोत. एक्झाम्पलसाठी एक पेज मी क्रिएट करतो. तुम्ही आहात ना? हो, हो. एक मिनिट. क्रिएटिव्ह माइंड हब्स या नावाने आपण एक पेज क्रिएट करतोय. मी पेज नेम बघत होतो एक्झॅक्टली कुठलं पेज नेम द्यायचंय. तर क्रिएटिव्ह माइंड हब्स एक नाव आपण देतोय. ठीक आहे. यामध्ये आपण कॅटेगरी सिलेक्ट करतो की एज्युकेशनल रिलेटेड आपण हे पेज क्रिएट करतोय. इथे आपल्याला कॅटेगरी टाकावी लागते की एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या कॅटेगरीसाठी हे पेज क्रिएट करायचं. जसं की कॅटेगरी एज्युकेशनलसाठी आपण बनवतोय. एज्युकेशनल वेबसाईट, एज्युकेशनल कन्सल्टंट. ठीक आहे. आता हे पेज जे असेल हे किड्ससाठी असेल. त्याचं आपल्याला डिस्क्रिप्शन आपण ChatGPT वरून घेतोय. तर आपण इथे एक ChatGPT वरून एक डिस्क्रिप्शन क्रिएट केलंय या पेजच्या रिलेटेड. ते आपण कॉपी करतोय आणि हे आपण इथे बायोमध्ये इथे एंटर केलंय. ठीक आहे. तर आपण इथे क्रिएटिव्ह हब्स वी आर लर्निंग टू मीट ॲक्टिव्ह प्ले बिलीव्ह द पॉवर फिजिकल ॲक्टिव्हिटी टू आपण हे जे डिस्क्रिप्शन आहे हे ChatGPT वरून आपण घेतलंय आणि हे आपण इथे ॲड केलंय. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे नेक्स्ट क्रिएट पेजला क्लिक करतोय आणि पेज आपल्या इथे क्रिएट होईल या नावाने. त्यानंतर आपल्याला एक लोगो इथे ऍड करावा लागेल आणि हे जे बॅनर आहे बॅकग्राऊंडचं हे बॅनर एक ऍड करावं लागेल आपल्याला. इथे आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट आपल्याला विचारतंय जसं की आपल्या जे डिटेल्स आहेत ही आपल्याला एंटर करायची आहे. अवर्स आपले ऑफिस ओपन अवर्स जे आहे ऑलवेज ऑन करतोय आपण इथे किंवा आपल्याला जो टाइम असेल क्लायंट वाईज तुमच्या तुम्ही इथे ऍड करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे इथे ऍड करायचा आहे आपल्याला. लोकेशन इंडिया. त्यानंतर वेबसाईट असेल तर वेबसाईट, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी आणि डिटेल्स आपण इथे टाकू शकतो. नेक्स्ट वरती आपण क्लिक करतोय. इथे आपल्याला एक प्रोफाईल पिक्चर ऍड करावा लागेल आणि एक कव्हर इमेज ऍड करावी लागेल. तर एक मी पिक्साबाय जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरून एक इमेज घेतो. ही जी वेबसाईट आहे ही फ्रीमध्ये आपण इथनं इमेजेस वगैरे घेऊ शकतो आणि कुठलंही कॉपीराईट वगैरे आपल्याला येणार नाही. मी ग्रुपमध्ये ही वेबसाईट आहे शेअर करतो.
किड्स एज्युकेशन साठी आपल्याला एक इमेज हवी आहे. आपण इथं एक लोगो पण आपल्याला भेटलाय. लोगो आणि एक इमेज अशा 2 आपण गोष्टी इथनं घेतल्यात. आता मी इथे जी प्रोफाइल इमेज आहे, ही प्रोफाइल इमेज ॲड करतोय. जसं की हा लोगो मी घेतला आणि ही इमेज घेतली आहे. लोगो पहिले आपण ॲड करतोय इथे. ठीक आहे. तो लोगो आपला परफेक्टली इथे बसलाय. साइज त्याची परफेक्टली ॲड झाली आहे. नंतर ॲड कव्हर फोटो. तर आपला जो कव्हर फोटो आहे, आपण हा सिलेक्ट केलाय. तोही आपण इथे ॲड करतोय. कव्हर फोटोही आपण ॲड केलाय. ठीक आहे. तर काही ड्रॉइंगचे इमेजेस वगैरे आपण इथे टाकलेत आणि आपल्याला जर साइज म्हणजे चेंज करायची असेल पोझिशन, तर आपण यांना ड्रॅग एंड ड्रॉप करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट वरती क्लिक करणार आहोत. इथे एक ॲड ॲक्शन बटनचं ऑप्शन आलेलं आहे. जर आपल्याला वाटलं की कुठलं ॲक्शन बटन आपल्याला ॲड करायचं आहे, तर ते आपण ॲड करू शकतो. जसे की सेंड मेसेज, त्यानंतर WhatsApp कॉल नाऊ असे जे ऑप्शन आहेत, हे आपण इथे ॲड करू शकतो. आपण कॉल नाऊचं एक ऑप्शन घेतलं आणि नेक्स्ट वरती क्लिक करूयात. इथे आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर विचारताय, की जर आपण कॉल नाऊ घेतल्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी विचारलाय. पण इथे कॉन्टॅक्ट नंबर ॲड करतोय. ठीक आहे. तो सेव्ह केला आपण कॉन्टॅक्ट नंबर. त्यानंतर आपली कॉल टू ॲक्शन जे आहे, आपण इथे कॉल नाऊचं एक ऑप्शन येईल. त्यानंतर आपण नेक्स्ट करूयात. पेज हेल्थ इथे आपल्याला शो होतं. हे पेज हेल्थ जी आहे, ज्यामध्ये आपण जे डिटेल्स ॲड करतो, त्या डिटेल्सवरती ती पेज हेल्थ आपल्याला दिसते. जसं की ॲड्रेस वगैरे आपण टाकला नव्हता. त्यामुळे इथे पेज हेल्थ जी आहे, ही आपल्याला पुअर दाखवते. ज्या ठिकाणी फेअर दाखवतोय. ज्या ठिकाणी आपण जर कॉन्टॅक्ट नंबर, सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपरली जर फिल केली, तर पेज हेल्थ ही आपल्याला गुड दाखवेल. आपण स्किप करतोय. इथे आपल्याला एक WhatsApp नंबर कनेक्ट करावा लागतो. तो आपण आता सध्या स्किप करतोय. त्यानंतर आपले जे फ्रेंड असतील, त्या फ्रेंडला जर आपल्याला इन्व्हाईट करायचं असेल, तर आपण इन्व्हाईट फ्रेंडवरती क्लिक करून जे काही आपले फ्रेंड्स आहेत, सर्वांना आपण इथे इन्व्हाईट करू शकतो. मी नेक्स्ट वरती क्लिक करतोय. त्यानंतर पुन्हा डन वरती क्लिक करतोय. इथे आपलं पेज एक क्रिएट झालेलं आहे. पेज आपण आपण समोर बघतोय, की हे पेज आता क्रिएट झालेलं आहे आणि आपण याला यूज करू शकतो. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण हे पेजची URL जी आहे, ही समोर आपल्याला जी URL दिसते, ही पेजची URL आहे. मी ग्रुपमध्ये शेअर करतोय. तुम्ही पेजला ज्यावेळेस क्लिक कराल, तर त्या ठिकाणी तुम्हाला लाईक किंवा फॉलोचं एखादं ऑप्शन येईल. इथे तुम्ही पेजला फॉलो किंवा लाईक करू शकता. ठीक आहे. आता इथे आपल्याला फॉलोवर्स बघा 0 फॉलोवर दिसताय आणि लाईक जे आहेत ते आपल्याला 0 दिसताय. ज्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही लाईक कराल, फॉलो कराल, त्यावेळेस हे फॉलोवर्स आपले इन्क्रीज होतील. ठीक आहे. त्यानंतर इथे जे ऑप्शन्स आपल्याला शो होतात, पोस्ट ऑप्शनमध्ये आपल्याला ज्या सर्व पोस्ट आहेत, ह्या सर्व पोस्ट आपल्याला शो होतात. एडिट बायो जे आहे, आपल्याला जर वाटलं की कुठलीही बायो आपल्याला एडिट करायची आहे, तर ती बायो आपण इथनं एडिट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर अबाउट अस आहे. अबाउट अस मध्ये आपल्याला आपला ॲड्रेस आहे, ॲड्रेस ॲड करू शकतो. आपल्याला वाटलं की इथे ॲड्रेस ॲड करायचा आहे. आपण इथे ॲड्रेस ॲड केला. त्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन शो होतं की वेबसाईट. आपली जर वेबसाईट असेल, तर आपण इथे वेबसाईट पण ॲड करू शकतो. वेबसाईट नाहीये, तर आपण याला स्किप करू शकतो. सोशल मीडिया लिंक्स आहेत. जर अदर आपले YouTube चॅनल आहे, Facebook Instagram अकाउंट आहे, तर ते अदर आपण सोशल मीडिया लिंक्स पण इथे ॲड करतो. ज्या ठिकाणी तुम्ही एखाद्या क्लायंटचं अकाउंट बनवता, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या सर्व गोष्टी ॲड कराव्या लागतात. ठीक आहे. त्यानंतर सर्व्हिसेस आपण कुठल्या सर्व्हिसेस देतो, कुठल्या लँग्वेज आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण इथे ॲड करू शकतो. त्यानंतर ओपन टाइम जो आहे, आपण ऑलवेज ओपन ठेवलाय. त्यानंतर मेन्शनमध्ये आपण आलो आहोत. रिव्ह्यूमध्ये इथे आपल्याला कस्टमरकडनं रिव्ह्यूज वगैरे येणार. फॉलोवर्स जे आहेत, ते फॉलोवर्स इथे आपल्या पेजला ॲड होणार.
फोटोज आपण बघतोय, कुठले फोटोज वगैरे आपण जर ऍड केलेले असतील आपल्या पेजमध्ये, तर सर्व फोटोज तुम्हाला इथे शो होणार. त्यानंतर हे मोर मध्ये आपल्याला भरपूर काही ऑप्शन दिसतात, जसे की व्हिडिओज आहे, लाईव्ह, ग्रुप, इव्हेंट वगैरे. हे सगळे फेसबुकचे काही फीचर्स आहेत, हे फीचर्स आपण कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. पोस्ट वरती पुन्हा आपण येतोय. पोस्ट वरती आल्यानंतर इथे आपल्याला जर कुठली पोस्ट ऍड करायची असेल तर आपण ऍड करू शकतो. फोटो आणि व्हिडिओला आपण क्लिक करतोय, ऍड पोस्टला आपण क्लिक करतोय. आता जे इमेज घेतली होती तीच इमेज आपण इथे पोस्ट करूया. ठीक आहे. सेम इमेज आपण कव्हर पेजला ती यूज केली, तीच आपण इथे पोस्ट करतोय. इथे जे ऑप्शन आपल्याला शो होत आहे, पब्लिक, शेअर टू ग्रुप आणि बूस्ट. जर आपल्याला कुठली इमेज जी आहे ती आपल्याला प्रायव्हेट करायची आहे किंवा स्वतःपुरती पाहिजे, तर आपण त्याला तसं ऑप्शन पण सिलेक्ट करू शकतो. किंवा कुठल्या ग्रुपमध्ये आपल्याला ऍड करायची असेल तर त्या ग्रुप्स आपण ऑलरेडी या पेजने जॉईन असू तरच त्या ग्रुपमध्ये शेअर होईल. पोस्ट करूयात आपण. इथे आपल्याला एक ऑप्शन शो होतो, ऍड व्हॉट्सअप बटन. जी पोस्ट आपण करणार आहोत त्या पोस्टला आपल्याला कुठलाही व्हॉट्सअप बटन ऍड करायचं आहे का, तर त्यासाठी आपण इथे ऍड बटनला क्लिक केलं तर आपल्या पोस्टच्या खाली एक बटन क्रिएट होईल व्हॉट्सअप, आणि त्यावरती जर कोणी क्लिक केलं तर ते डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअपला हाय किंवा हॅलो मेसेज करू शकतात. इथे आपण नॉट नाऊला क्लिक करतोय, म्हणजे ऍज इट इज जसा फोटो आहे तोच आपल्याला पोस्ट करायचा आहे. ऍज इट इज फोटो आपण इथे पोस्ट केलाय. आपल्याला हा फोटो जो आहे हा इथे शो होतोय या टाइप मध्ये. इथे आपण लोगो ऍड केला ती आपल्याला शो होतात. त्यानंतर आपल्याला इथे प्रोफेशनल डॅशबोर्ड हा शो होतो. प्रोफेशनल डॅशबोर्डला आपण क्लिक करतोय. प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये आपल्याला इथे हे नवीन पेज असल्यामुळे इथे कुठलीही ऍक्टिव्हिटी आपल्याला जास्त शो होत नाहीये. त्यासाठी आपण एक ओल्ड पेज घेतोय. त्या ओल्ड पेजमध्ये आपण ऍक्टिव्हिटी चेक करणार आहोत. तर इथे आपण पेज चेंज करतोय. जर आपलं जे ओल्ड पेज होतं नवीन पेज जे आहे क्रिएटिव्ह माइंड्स हब, हे जे आहे हे न घेता आपण आता केबीसी ऑल मीडिया हे ओल्ड पेज आपण घेतोय. ओल्ड पेजमध्ये आपण आलो. ओल्ड पेजमध्ये आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड तिथे आपण क्लिक करून या प्रोफेशनल डॅशबोर्डला आलो आहोत. प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की एक्झॅक्टली जे आपले व्ह्यूज आहेत, ते व्ह्यूज आपल्याला लास्ट 28 डेजमध्ये किती व्ह्यू मिळाले. 1000च्या आसपास आपल्याला व्ह्यूज मिळाले. तर रीच किती मिळाले 300. त्यानंतर कंटेंट इंटरॅक्शन म्हणजे आपले जे कंटेंट आहेत त्याला कमेंट किंवा लाईक किंवा शेअर किती मिळाले. त्यानंतर फॉलो किती झाले, आपल्या पेजला नवीन फॉलोअर्स किती इन्क्रीज झाले, ही इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड यामध्ये मिळते. त्यानंतर आपण जे रिसेंटली पोस्ट केलेलं आहे त्या सर्व पोस्ट आपल्याला इथे शो होतात. आपल्या पेजवरती आपण ज्या पोस्ट टाकलेल्या असतील त्या सर्व आपल्याला इथे शो होतात. इथे आपण चेंज करू शकतो, की आपल्याला जर लास्ट 28 डेज, 7 डेज आणि 60 डेजचा डेटा असा हवा असेल, त्यानुसार आपण इथे तो डेटा चेंज करू शकतो. बॅक आपण देतोय. प्रोफेशनल डॅशबोर्डमध्येच आपण पहिले ओव्हरव्ह्यू मध्ये होतो. आता आपण होमला क्लिक केलंय. होममध्ये आपण हे जे ऑप्शन आहे ते व्ह्यूज, रीच आणि कंटेंट ट्रॅक्शन हे सर्व ऑप्शन आपण इथे बघतो. त्यानंतर आपले जे पेज आहे या पेजला जेंडर किती, फॉलोवर जे आहेत हे जेंडर वाईज आपण चेक करतोय. मेन्स किती आहेत, वुमेन्स किती आहेत. आपल्याला इथे इन्फॉर्मेशन मिळते की एक्झॅक्टली आपलं जे पेज आहे यामध्ये फॉलोवर जे आहेत ते फॉलोवर किती आहेत, आणि त्यामध्ये जेंडर वाईज इन्फॉर्मेशन मिळते. प्लस आपल्याला इथे एज ग्रुप वाईज पण इन्फॉर्मेशन मिळते, की एज ग्रुप काय आहे. एक्झॅक्टली त्यांचा जे एज ग्रुप आहे आपल्याला इथे शो होतं, की कुठल्या एजचं जे पीपल्स आहेत, लोक आहेत आपल्या पेजवरती फॉलो केलेलं आहे. त्यामुळे आपण त्या एज वाईज आपण इथे कंटेंट ऍड करू शकतो. ठीक आहे. जसं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस असतात त्यानुसार त्यांचा एक कस्टमर बेस असतो. त्या एज ग्रुपचा जो कस्टमर बेस आहे त्या एज ग्रुपच्या कस्टमर बेस एक्झॅक्टली आपल्या पेजला फॉलो करतोय का नाही करत आहे, हे आपल्याला चेक करण्यासाठी आपण इथे चेक करू शकतो, की जो समजा जर सिनियर सिटीझनसाठी एखादं कुठलं प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल किंवा मीडियम एज साठी जर कुठलं असेल, तर ते आपण इथे चेक करू शकतो, की राईट ऑडियन्सला आपली इन्फॉर्मेशन पास होते का नाही होते. ठीक आहे. त्यानंतर लोकेशन वाईज तर आपल्याला जे पेज आपण बनवलंय किंवा आपला बिझनेस जो असतो तो एक्झॅक्टली जो बिझनेस आहे आपला, तो लोकेशन वाईज आपल्याला कस्टमर मिळतोय का, एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनचे फॉलोअर्स आपल्या पेजला आहे, आणि कुठले फॉलोवर आहेत त्यानुसार आपण कुठले कंटेंट जास्त ऍड करायला पाहिजे आपल्या पेजमध्ये,
ही इन्फॉर्मेशन आपल्याला लोकेशनमध्ये एक्झॅक्टली अनालिसिस करून आपल्याला हेल्प आउट होते. असं की आपण इथे औरंगाबाद, महाराष्ट्र, इंडिया असं आपल्याला डिस्प्ले होतं. जसं की सिटी नेम, स्टेट आणि कंट्री आपल्याला शो होते. त्यामध्ये जे फॉलोवर आहेत, हे किती फॉलोवर आहेत ही इन्फॉर्मेशन शो होते. त्यानंतर पुण्यामधनं किती आहे, मुंबई आणि नागपूर. त्यानंतर मध्ये आपल्याला दिसतं दिल्ली, जालना, सोलापूर, नाशिक, पिंपरी. ही आपल्या फॉलोवरची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, की या या सिटीमधनं आपल्याला फॉलो करताय. मग आपण काय करू शकतो, की आपल्याला वाटलं, की या सिटीसाठी आपण जास्त कंटेंट या सिटीचे जर टाकले, तर काय होईल, की फॉलोवर आणखी इंटरॅक्ट होतील, लाईक आणि कमेंट आपल्याला जास्त येतील आणि फॉलोवर्स पण इन्क्रीज होऊ शकतात. मग त्यामुळे आपण या सिटीसाठी फोकस करू शकतो. त्यानंतर पेज ॲक्सेस आपण एक ऑप्शन बघतोय. पेज ॲक्सेसमध्ये आपण काय करतो, की आपलं जे पेज आहे, ते पेज आपण आपल्या टीमला शेअर करू शकतो मॅनेज करण्यासाठी. आता भरपूर ठिकाणी आपण काय करतो, की जे काही क्लायंट्स असतात, त्यांनी त्यांच्या Facebookच्या अकाउंटमधून एक पेज क्रिएट केलेलं असतं. ठीक आहे. त्यानंतर त्यांना तो ॲक्सेस आपल्याला द्यायचा असतो पोस्ट टाकण्यासाठी किंवा ॲडव्हर्टाइजमेंट सेट करण्यासाठी. तर त्या केसमध्ये ते त्यांचा Facebookचा पासवर्ड घेण्याची आपल्याला गरज नाही. आपण काय करू शकतो, त्यांना सांगू शकतो, की तुम्ही आम्हाला फक्त पेज ॲडमिन करा. म्हणजे जे पेज असेल, त्या पेज ॲक्सेसमध्ये आपल्याला जायचंय. पेज ॲक्सेसमध्ये जाऊन आपल्याला एक ऑप्शन जे आहे पेज ॲडमिन म्हणून हे ऑप्शन ॲक्टिव्हेट करायचंय. ते ॲक्टिव्हेट केल्यानंतर काय होईल, की आपल्याला त्या पेजचा ॲक्सेस आपल्या अकाउंटला मिळेल, आपल्या पर्सनल अकाउंटला. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? हो. ठीक आहे. पीपल विथ द फेसबुक ॲक्सेस आपण इथे ॲड न्यूला क्लिक करतोय. ॲड न्यूला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला ज्यांना पेज ॲक्सेस आपल्याला द्यायचा आहे, त्याचा पेज ॲक्सेस आपण इथे कुणाचंही Facebook अकाउंट हवं असेल किंवा आपल्याला त्यांचा नेम आपल्याकडे असेल, तर त्या नेम वाईज आपण इथे त्यांना ॲक्सेस देऊ शकतो. मी आता एक नेम सर्च केला. नेम सर्च केल्यानंतर माझ्याकडे काही Facebookचे प्रोफाइल शो होतात. ठीक आहे. या प्रोफाइलपैकी जसं की मला पेज नेमचा ॲक्सेस द्यायचा, ज्यांना द्यायचा आहे त्यांचं मी नेम सर्च करून इथं त्या प्रोफाइलला प्रोफाइल चेक करणार, क्रॉस चेक करणार फोटो आणि नेम हे प्रॉपर असल्यानंतर मी त्यांना इथनं सिलेक्ट करणार आणि त्यांना Facebookच्या पेजसाठी रिक्वेस्ट करणार. त्यांच्याकडे एक रिक्वेस्ट जाणार. त्यांना एक नोटिफिकेशन येणार, की तुम्हाला या पेजच्या ॲडमिनसाठी रिक्वेस्ट सेंड केलेली आहे. त्यांनी त्यांच्या साइडने ॲक्सेप्ट करायची. त्यानंतर त्यांना जे Facebookमध्ये कंटेंट वगैरे ते पोस्ट करू शकतात, चेंजेस करू शकतात. पुन्हा आपण बॅक येतोय. प्रोफेशनल डॅशबोर्डवरती आपण जातोय पुन्हा. ठीक आहे. प्रोफेशनल डॅशबोर्डवरती आपण आलो. आपण पेज ॲक्सेस बघितलं. इव्हेंट्स वगैरे आपल्याला लावायचे असतील, तर इव्हेंट्स वगैरे आपण लावू शकतो यामध्ये. ठीक आहे. त्याचं फॅन एंगेजमेंट आहे. ही आपल्याला कळते. इथे आपल्याला काही बॅच असतात, जे फॅन्स असतात, त्या फॅनना टॉप फॅन, रायझिंग फॅन असे काही आपण इथे बॅचेस ॲड करू शकतो आणि त्यानुसार यांना ते फॅन वाईज त्यांना एक बॅच त्यांच्या प्रोफाइलला आपल्या पेजसाठी शो होईल. पुन्हा आपण Facebook पेजवर येतोय. ठीक आहे. त्यानंतर आपण मेटा सूट बिझनेस साइटवरती आपण क्लिक करतोय. सूटवरती. ठीक आहे. इथे आपण आल्यानंतर इथे आपल्याला एक नवीन पेज शो होतोय, की जीनियस अकॅडमी. आपण आता आपलं जे KBC ऑलरेडी आहे त्या पेजवरती जाऊयात. ठीक आहे. आपण आपल्या पेजला आलो आहोत. आपण मेटा बिझनेस सूटला क्लिक केलं. या ठिकाणी काय होतं, की आपल्याला यांच्याकडनं मेटा बिझनेससाठी काही पेजसाठी काही फंक्शन्स आहेत. ते फंक्शन्स आपल्याला इथे ॲक्सेस करायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला आपलं जे Facebookचं पेज आहे आणि Instagram अकाउंट आहे. हे 2 Instagram आणि Facebook अकाउंट आपण कनेक्ट करू शकतो. आता इथे आपल्याला एडिट Instagram प्रोफाइल आणि एडिट Facebook पेज हे ऑप्शन शो होतात. ज्या ठिकाणी तुम्ही पेज नवीन क्रिएट केला, तर तुम्हाला इथे कनेक्ट Instagram अकाउंट असं शो होईल. तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. आपला जे Instagram असेल त्याचा युजर आयडी, पासवर्ड ॲड करायचा आहे आणि कनेक्ट नाऊला क्लिक करायचं. त्या ठिकाणी काय होईल, की Facebook आणि Instagram कनेक्ट होतील आणि आपण जे पोस्ट करणार आहोत, क्रिएट पोस्टला आपण क्लिक करतोय.
क्रिएट पोस्टला आपण क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला Facebookचं पेज आणि Instagram अकाउंट हे दोन्ही पण आपल्याला इथे दिसतायत. ठीक आहे. आपण इथं आपल्याला कंटेंट ज्यावेळेस आपण ॲड करायचे आहेत, तर आपण Facebookमधनं बिझनेस सूटमधनं जाऊनच आपण मेटा बिझनेस सूटमध्ये जाऊन आपण पोस्ट जर टाकली, तर ती Facebook, Instagramला बोथ साइडला जाईल. आपल्याला त्यासाठी Instagram लॉग इन करून पोस्ट टाकायची गरज नाही. आपण इथे ॲडला क्लिक करतोय, अपलोडला क्लिक करू. एक इमेज आपण अपलोड करतोय. ठीक आहे. हीच इमेज आपण जी आता डाउनलोड केली होती ती हे करतोय आपण. त्यानंतर टेक्स्ट इथे आपण ॲड करू शकतो. टेक्स्ट आपण घेऊयात. आपण जे डिस्क्रिप्शनसाठी यूज केलं होतं तेच टेक्स्ट आपण इथे टाकूयात. ठीक आहे. टेक्स्ट आपल्याला इथे शो होतोय. त्यानंतर पोस्ट आपल्या इथे शो होते. त्यानंतर आपण इथे पब्लिश वरती आपण क्लिक करतोय. पब्लिश वरती ज्यावेळेस आपण क्लिक करू त्या ठिकाणी ही जी पोस्ट आहे ही Facebook, Instaला बोथ साइडला जाईल. त्यानंतर इथे आपल्याला एक ऑप्शन दिसतं शेड्यूल म्हणून. शेड्यूलमध्ये आपण काय करू शकतो, की आपल्याला वाटलं की ही पोस्ट जी आहे आपल्याला नेक्स्ट डेसाठी लावायची आहे. नेक्स्ट डेसाठी किंवा 30 डेज पुढच्या 30 डेज, 15 डेजचे आपण कंटेंट आपल्याला पाहिजे, 15 डेजचे कंटेंट. आपण ते क्रिएट करून ठेवू शकतो आणि ऑटोमॅटिक इथनं त्या पोस्ट पोस्ट होत जातील डे वाईज. म्हणजे त्यासाठी आपल्याला रोज काम करायची गरज नाही. एकच दिवस आपण काय करणार, पूर्ण 30 डेजच्या पोस्ट सेट करणार आणि त्या प्रत्येक डे वाईज त्या ऑटोमॅटिक त्या पब्लिश होत जातील Facebook आणि Instagramवरती. तर आपण एक उद्याची डेट घेतली आणि उद्या 1 वाजता आपण ही पोस्ट सिलेक्ट केली आहे. इथे पण आपण उद्याची घेऊया. ठीक आहे. आपण Facebook आणि Instagramला पोस्ट घेतली. टायमिंग आपण सिलेक्ट केला उद्याचा आणि इथे आपण काय करणार आहोत, या पोस्टला आपण शेड्यूल करणार आहोत. तर ही जी पोस्ट आहे, ही उद्या बरोबर 1 वाजून 9 मिनिटांनी ती पोस्ट होईल Facebook आणि Instaवरती. त्यानंतर इथे आपल्याला एक ऑप्शन शो होतं बूस्ट युअर पोस्ट. म्हणजे जी पोस्ट आहे त्याला आपल्याला पेड करायचं आहे का? म्हणजे स्पॉन्सर ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जी आपण पेड ॲडव्हर्टाइजमेंट बघतो ती आपल्याला ॲक्टिव्हेट करायची आहे का? आपल्याला नाही करायची. आपण मे बी लेटरला क्लिक करूयात. इथे आपण Facebook पेजवरती आपल्याला जे पोस्ट आपण 13 म्हणजे 13 तारखेला आपण जी पोस्ट आपण सिलेक्ट केलेली आहे, पब्लिश शेड्यूल केलेली आहे, ती आपल्याला इथे शो होते. जर आपण 14 ची केली असती, 15 ची केली असती, तर त्या त्या सर्व पोस्ट आपल्याला इथे शो झाल्या असत्या. ठीक आहे. हा जो आहे प्लॅनर आपण बघतोय Facebook आणि Facebook पेजचा जो प्लॅनर आहे, पोस्ट प्लॅनर, तो पोस्ट प्लॅनर आहे. आपण प्रत्येक डे वाईज इथे आपण पोस्ट आपण इथे सिलेक्ट करू शकतो. मंथला आपण क्लिक केलंय. मंथला क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या पोस्ट आहेत, हे आपल्याला समजतं, की आपण कोणकोणत्या डेला इथे पोस्ट शेड्यूल केलेल्या आहेत किंवा प्रिव्हियस डेला आपण पोस्ट टाकल्या आहेत. ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे एक्झॅक्टली मिळते. प्लॅनरच्या नंतर आपण कंटेंट वरती क्लिक केलं. कंटेंटमध्ये आल्यानंतर आपल्याला पब्लिशला म्हणजे ते ऑलरेडी आपण पब्लिश केलेले कंटेंट आहेत. हे सर्व कंटेंट आपल्याला इथे शो होतात. त्याचे रीच आउट आपल्याला शो होते. डेट वाईज पब्लिश कधी केलेलं आहे ती इन्फॉर्मेशन शो होते. शेड्यूल केलेले आपल्याला पोस्ट इथे शो होतात. जे आपण शेड्यूल केलेले आहेत पोस्ट ते आपल्याला सर्व इथे शो होतील. जसं की शेड्यूलमध्ये उद्यासाठी एक पोस्ट केली आहे ती आपल्याला शो होते. आपल्याला वाटलं की इथून ती डिलीट करायची, डिलीट पण आपण करू शकतो. ड्राफ्टवरती बघतोय. की आपण काम करत असताना कुठली पोस्ट आपण ड्राफ्टमध्ये ठेवली का? ती पण आपल्याला कळते. एक्सपायरिंग रिंगमध्ये आपल्याला ज्या ओल्ड पोस्ट आहेत, त्या आपल्याला शो होतात. ठीक आहे. त्यानंतर आपण एक्सपायर्ड बघतोय. ठीक आहे. स्टोरीजवरती आपण क्लिक करणार आहोत. इथे आपल्याला स्टोरीज दिसतात. ज्या Facebook पेजला आपण स्टोरी लावू शकतो. त्या सर्व स्टोरी आपण इथनं ॲड करता येतात आपल्याला. त्यानंतर Instagramमध्ये पण आपण इथनं स्टोरी ॲड करू शकतो. Instagram, Facebook त्या ठिकाणी आपण जी स्टोरी आपल्याला Instagramला लावायची ती पण आपण इथनं लावू शकतो. ए-बी टेस्टिंग टेस्ट म्हणून एक फंक्शन आहे, नवीन लॉन्च झालेलं आहे Facebookचं. यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली हे समजतं, की आपण जे ॲडव्हर्टाइजमेंट सेट केल्या आहेत, त्या ज्या ॲड्स आहेत, या ए-बी टेस्टिंगमध्ये ती एक्झॅक्टली जी ॲड आहे, ती कुठली ॲड जास्त परफॉर्मन्स देते, हे आपण ए-बी टेस्टमध्ये चेक करू शकतो. आपल्याला ऑप्शन येतात, ऑप्शन ए, व्हर्जन ए, व्हर्जन बी. ठीक आहे. तर फॉर्मॅट इथे आपण एक सिलेक्ट करतोय इमेज. इमेज आपण ही घेऊयात.
त्यानंतर आपण इथे पूर्ण फॉर्मॅट सिलेक्ट करतोय. इमेज. ते सेकंड इमेज आपण घेऊयात वेगळी डिफरंट कुठली तरी. ठीक आहे. 2 इमेजेस आपण इथे सेट केले आहेत. ठीक आहे. ही एक इमेज आणि ही एक इमेज. त्यानंतर नेक्स्ट वरती आपण क्लिक करूयात. पब्लिश नाऊ. टेस्ट नेम. डेमो घेऊयात आपण. डिस्क्रिप्शन आपण ऍड करू शकतो. रिॲक्शन मध्ये आपण सेट करूयात. टेस्ट ड्युरेशन आपण सेट करू शकतो. 24 आवर्स करूयात आपण. आणि प्रिव्ह्यू अँड पब्लिशला आपण क्लिक करतोय. पब्लिश नाऊला आपण क्लिक करतोय. डन वरती आपण क्लिक करतोय. रिफ्रेश केला आपण पेज. ठीक आहे. तर इथे आपण काय केलं, एक एबी टेस्टिंग साठी एक पोस्ट टाकली. त्या पोस्ट मध्ये आपण 2 इमेजेस टाकल्या. वेगवेगळ्या डिफरंट इमेजेस होत्या. त्या इमेजेस टाकल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली हे समजतं की आपला जो पोस्ट एबी टेस्टिंग साठी जे आपण दिलेला आहे त्यामध्ये कुठली पोस्ट आपली चांगलं परफॉर्मन्स करते हे आपल्याला समजतं. त्यावेळीच आपण काय करू शकतो, एक पोस्ट आपण ऍड साठी सेट करू शकतो किंवा आपण ती पोस्ट कंटिन्युअस साठी आपण ती ठेवू शकतो. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला समजतं की कुठल्या इमेजचा जास्त परफॉर्मन्स येतोय आणि जी एक पोस्ट आहे ही आपल्याला वाटलं की ही आपल्याला डिलीट करायची तर आपण डिलीट करू शकतो आणि या इमेजला कंटिन्यू करू शकतो. तर त्यासाठी एबी टेस्टिंग यूज केलं जातं. मोस्टली हे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी यूज केलं जातं की ज्यावेळेस आपण 4 ऍडव्हर्टाइजमेंट लागतो किंवा 2 ऍडव्हर्टाइजमेंट लावतो, आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली आपली कुठली ऍड चांगला परफॉर्मन्स करेल, राईट? पण त्या केसमध्ये आपण काय करतो, 2 ऍडव्हर्टाइजमेंट सेट करतो. 2 ऍडव्हर्टाइजमेंट सेट केल्यानंतर त्यातनं जी ऍडव्हर्टाइजमेंट चांगला परफॉर्मन्स देईल त्या ऍडव्हर्टाइजमेंटला आपण कंटिन्यू करतो. फेसबुक पेज मध्ये भरपूर काही फंक्शन्स आहेत. ते फंक्शन्स तुम्ही ज्यावेळेस यूज कराल किंवा स्वतः तुम्ही चेक कराल त्यावेळेस तुम्हाला ते फंक्शन्स वगैरे एक्झॅक्टली कळतील. त्यानंतर आपण इनसाइट वरती आलो. इनसाइट मध्ये आपल्याला एक्झॅक्ट कळतं की आपलं जे पेज आहे या पेज मध्ये जे परफॉर्मन्स आहे, रीच आहे, हे रीच, फॉलोवर आहेत, इंटरॅक्शन आहेत, हे इन्क्रीज होत आहे का डिक्रीज होत आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोफाईलचे जे अनॅलिटिक्स आहेत, इनसाइट आहेत, या इनसाइट मध्ये आपल्याला मिळते. प्लॅन वरती आपण क्लिक करतोय. इथे आपण जे पोस्ट होतं ते पोस्ट वगैरे आपण ऍड करू शकतो प्लॅन मध्ये. रिझल्ट आपण बघतोय. रिझल्ट मध्ये व्ह्यूज आपल्याला ग्राफ मिळतोय, रीच मिळतोय, लाईक्स, लिंक क्लिक्स आहेत की आपलं कुठली लिंक वगैरे ऍड केली असेल तर त्याला किती लिंक्स क्लिक येतात ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. विजिटर आहेत, विजिटर कळतं आपल्याला. फॉलोवर्स इन्क्रीज झाले, डिक्रीज झाले ती इन्फॉर्मेशन मिळते. ऑडियन्स आहे, ऑडियन्स आपल्याला जी आपण शॉर्टकट मध्ये पहिले बघितलं होतं जसं की फॉलोवर किती आहेत, एज ग्रुप काय आहे, मेल जेंडर वाईज आहे. त्यानंतर इथे आपण सिटी वाईज जी इन्फॉर्मेशन आहे, सिटी वाईज आपण ऑडियन्स चेक करू शकतो. कंट्री वाईज जी ऑडियन्स आहे ती आपल्याला इथे कंट्री वाईज ऑडियन्स आपल्याला शो होते. लीड्स आपण बघतोय. इथे आपल्याला लीड शो होतात. जे काही आपण ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे लावलेले असतील त्याच्या काही लीड आलेले असतात त्या लीड आपल्याला इथे शो होतात. मेसेजिंग बघतोय. मेसेजिंग मध्ये आपल्याला जे व्हॉट्सअप वरती जे मेसेज वगैरे करतात त्याची इन्फॉर्मेशन मिळते. अर्निंग एक ऑप्शन दिलेलं आहे. अर्निंग मध्ये फेसबुकच्या पेज थ्रू पण आपण अर्निंग करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला कंटेंट जास्तीत जास्त टाकावे लागतात. जितके आपण कंटेंट टाकू त्यानुसार आपल्याला अर्निंग होते. मॉनिटाईज झालेला असायला पाहिजे आपलं पेज. तिथे आपण स्टार्स बघतोय, स्टार अर्निंग.
स्टार अर्निंग म्हणजे जर कोणाला आपल्याला स्टार द्यायचे असतील, तर ते स्टार देतात. स्टारच्या थ्रू आपल्याला अर्निंग होते. इनबॉक्समध्ये आपल्याला जे मेसेजेस आहेत, ते मेसेजेस शो होतात. लीड सेंटर आपण बघतोय. लीड सेंटर एक CRM टाइप एक फंक्शन आहे Facebookचं. ते आपण त्या पेजसाठी यूज करतो. जसं की आपण कुठलं कॅम्पेन असेल, त्या कॅम्पेनसाठी आपण चेक करतो आणि त्या कॅम्पेन आपण सेट केल्यानंतर इथे जे लीड्स येतात, त्या लीड्स आपल्याला इथे शो होतात सर्व. आता सध्या कुठलंही कॅम्पेन चालू नाहीये, त्यामुळे इथे आपल्याला कुठलंही लीड्स वगैरे शो होत नाहीये. मॉनिटायझेशनमध्ये आपल्याला आपलं पेज कुठल्या अर्निंगसाठी मॉनिटाईज झालेलं आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. असं की इथे आपण बघतो मॉनिटायझेशनसाठी आपल्याकडे फक्त स्टार्स सध्या ॲक्टिव्हेट आहे. बाकीचं मॉनिटायझेशन आपलं ॲक्टिव्हेट नाहीये. जसं की स्ट्रीम ॲड्स आहे. स्ट्रीम ॲड्ससाठी आपल्याकडे सध्या ॲक्टिव्हेशन नाहीये. स्टारसाठी आपल्याकडे ॲक्टिव्हेट झालेलं आहे. स्टार्स आपल्याला इथनं घेऊ शकतो आपण. स्टारच्या थ्रू अर्निंग करू शकतो आपण. पण स्टारमधनं आपल्याला कुठलीही काही अर्निंग झालेली नाहीये. ठीक आहे. त्यानंतर ब्रँडेड कंटेंटमध्ये स्पॉन्सर टाइप जर काही कंटेंट असतील, आपल्याला कुठलं ब्रँड नेम आहे, त्यांनी जर सांगितलं की त्यांचे कंटेंट ते आपल्या Facebook पेजवरती ॲड करताय, शेअर करताय. त्या केसमध्ये ते आपल्याला तिथनं ॲक्सेस देऊ शकतात कंटेंटचा आणि आपल्या पेजवरती ते कंटेंट ॲड करू शकतात. टॅग करतात ते आपल्याला, जसं की आपण इथे बघतोय कंटेंट टॅग. होम पेजवरती आपण पुन्हा येतोय. आपण पुन्हा होम पेज वरती आलो आहोत. जसं की आपल्याला इथे Facebook आणि Instagramचे पेजेस दिसतात. रील क्रिएट करू शकतो, स्टोरी ॲड करू शकतो आपण. ठीक आहे. तर या पोस्टच्या मार्फत आपल्याला बिझनेस मेटा बिझनेस सूट मधनं आपण हे सर्व ॲक्टिव्हिटी करू शकतो. काही क्वेशन आहेत तुमच्या इथे? नाही. कॅम्पेन वरती आपण क्लिक करतोय. आता हे फंक्शन एक बघा, जसं की आपण मॅनेजर जे आहे, मॅनेजर या मॅनेजरवरती आपण क्लिक करतोय. इथे आपण कॅम्पेन वरती येणार आहोत. कॅम्पेन वरती आपण क्लिक केलं. कॅम्पेन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक डॅशबोर्ड ओपन होईल. ठीक आहे. तर नवीन डॅशबोर्ड मी तुम्हाला शेअर केलाय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला एक नवीन डॅशबोर्ड आपल्याला दिसतोय. हा जो आहे कॅम्पेनचा डॅशबोर्ड आहे. ठीक आहे. तर इथे आपण जो डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्ड ओपन केलाय. या डॅशबोर्डमध्ये आपल्याला एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन मिळते, की आपण Facebookवरती किती ॲडव्हर्टाइजमेंट सेट केलेले आहेत किंवा आपल्याला कुठलंही कॅम्पेन किंवा ॲड सेट करायच्या असतील, तर आपण इथनं सेट करू शकतो. ठीक आहे. कॅम्पेन्समध्ये आपण आलो. कॅम्पेन्समध्ये आपल्याला जर कुठली इमेज ॲड सेट करायची, तर त्यासाठी आपण सेट करू शकतो. ऑलरेडी जे आपले कॅम्पेन्स होते, ते आपल्याला इथे शो होतात. मी इथे मॅक्सिमाइज वरती क्लिक करतो. आपण हे Facebookवरती ॲड सेट केल्या होत्या. ह्या सगळ्या ॲड्स आपल्याला इथे शो होतात. जसं की आपल्याला कॅम्पेन नेम शो होतो, डिलिव्हरी शो होते, ॲक्शन शो होते, बीट स्ट्रॅटेजी, बजेट आणि सेटिंग, रिझल्ट, रीच. जसं की आपली जी रिझल्ट आहे, आपली ॲड सेट केली, जसं की जॉबसाठी आपण एक ॲड सेट केलती. यातनं किती कन्व्हर्जन आपल्याला मिळालं? 11 इन्क्वायरीज आपल्याला यातनं आल्या. त्यानंतर रीच आपली एक्झॅक्टली ॲड जी आहे ती रीच झाली. नियर अबाउट 2000 लोकांपर्यंत रीच झाली. इम्प्रेशन आले, 2000 इम्प्रेशन आले. कॉस्ट पर रिझल्ट म्हणजे एक जी इन्क्वायरी आपल्याला आली आपल्यापर्यंत, त्यासाठी कॉस्ट पर रिझल्ट आपल्याला किती खर्च एक्सपेन्सेस लागला. तर ₹15 आपल्याला पर रिझल्ट आपल्याला इथे एक्सपेन्सेस आला आहे. जसं की 11
इन्क्वायरी जनरेट झाली आणि ₹15 पर इम्प्रेशन आपल्याला लागलं. ठीक आहे. नियर अबाउट जी आपली अमाउंट इथे स्पेंड झाली असेल, 150 ते ₹200 अमाउंट आपली इथे स्पेंड झाली. टोटल अमाउंट स्पेंट आपल्याला इथे शो होते. त्यानंतर सेकंड ऍड आहे स्किन न्यू ऍड. तर या ऍड साठी आपण नियर अबाउट ₹800 आपण स्पेंड केले आहेत. ठीक आहे. परफॉर्मन्स आपल्याला इथे शो होतो. बॅक येतोय. इथे आपल्याला पूर्ण ऍडची आपल्याला समरी जी आहे इन्फॉर्मेशन आपल्याला शो होते. तर एक कॅम्पेन आपल्याला सेट करायचा आहे इथे. क्रिएटला मी क्लिक करतोय. क्रिएट मध्ये क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला बाईंग टाइप्स म्हणजे जी आपल्याला क्रिएट न्यू कॅम्पेन एक ऍड सेट करायची आहे फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती बोथ साइडला. ठीक आहे. तर इथे बाईंग टाइप जे आहे आपल्याला ऑप्शन ठेवायचं आहे. त्यानंतर चूज अ कॅम्पेन ऑब्जेक्ट. इथे कॅम्पेनचे ऑब्जेक्ट जे आहे ज्यावेळेस आपल्याला फेसबुक वरती ऍड सेट करायची असते तर त्या टाइप मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट आपलं एक्झॅक्टली काय ऑब्जेक्ट आहे आपलं टार्गेट काय आहे कॅम्पेन लावण्याचं इथे आपल्याला शो होतात. मी ग्रुपमध्ये हे जे ऑब्जेक्ट आहेत शेअर केलं स्क्रीनशॉट. ठीक आहे. इथे आपल्याला एक सुरुवातीला अवेअरनेस दिसतंय. अवेअरनेस मध्ये आपण काय करू शकतो म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम वरती आपण एक ऍड सेट करू शकतो अवेअरनेस थ्रू. त्यामध्ये रीच आपले वाढतील, ब्रँड अवेअरनेस होईल, व्हिडिओ व्ह्यूज होतील आणि स्टोर लोकेशन अवेअरनेस. जसं की एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे आपल्याला त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आपण रील टाकलेली आहे. ठीक आहे. शॉप ओपनिंगची रील आहे आणि ती रील आपल्याला नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये आपल्याला पूर्ण ठाण्यामध्ये आपल्याला शो करायची आहे. ठाणे सिटीमध्ये. तर आपण काय करणार अवेअरनेस कॅम्पेन लावणार. काय त्यातनं आपल्याला काय लाईक नको, शेअर नको. आपल्याला फक्त काय हवंय, की जास्तीत जास्त लोकांनी ती रील बघितली पाहिजे, अवेअर झाले पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करणार अवेअरनेस कॅम्पेन सेट करणार आणि सिटी जी आहे ठाणे सिलेक्ट करणार आणि त्या ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये जे काही लोक राहत असतील त्यांना आपली ऍड जास्तीत जास्त शो होईल अवेअरनेस थ्रू. ठीक आहे. म्हणजे आपले रीच जास्त येतील अवेअरनेस मध्ये. ट्रॅफिक वरती आपण क्लिक करतोय. ट्रॅफिक मध्ये जे ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला जी वेबसाईट असते त्या वेबसाईटला व्हिजिटर आपल्याला आणायचे असतील किंवा आपलं लँडिंग पेज आहे त्या लँडिंग पेजला प्रोफाईलला जास्त जर व्हिजिटर आणायचे असतील तर आपण ट्रॅफिक कॅम्पेन यूज करतो. जसं की लिंक इथे आपण बघतो की लिंक क्लिक्स म्हणजे एक पर्टिक्युलर वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपल्याला व्हिजिटर हवेत तर त्यासाठी आपण ट्रॅफिक कॅम्पेन सेट करू शकतो. लँडिंग पेज आहे त्या लँडिंग पेजला पण आपल्याला व्हिजिटर पाहिजे तेही ते सेट करू शकतो. इंस्टाग्राम प्रोफाईल आहे ती प्रोफाईल जास्तीत जास्त व्ह्यू झाली पाहिजे आपल्याला फॉलोवर आले पाहिजे त्या ठिकाणी आपण इंस्टाग्राम प्रोफाईल सेट करतो. त्यानंतर मेसेंजर आहे, व्हॉट्सअप कॉल आहे आणि कॉल यातनं आपल्याला मेसेज पण येऊ शकतात ट्रॅफिक मधनं. त्यानंतर एंगेजमेंट बघतोय. एंगेजमेंट मध्ये काय होतं की जी आपली ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये लाईव्ह आपण व्हिडिओ टाकू शकतो, फोटो टाकू शकतो आणि टेक्स्ट पण टाकू शकतो. म्हणजे फोटो, व्हिडिओ, इमेजेस हे टाकून आपण काय करू शकतो, त्यातनं एंगेजमेंट वाढवू शकतो. एंगेजमेंटमध्ये एक्झॅक्टली काय होतं, की लोकांचा जो रिस्पॉन्स आहे, पेज लाईक असेल किंवा पोस्ट लाईक आहे, शेअर आहे, कमेंट आहेत, हे रिस्पॉन्स जास्त येण्याचे चान्सेस असतात एंगेजमेंटमध्ये. त्यानंतर लीड्स वरती आपण बघतो. लीड्स जे ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टमध्ये आपण वेबसाईट झाली किंवा एक फॉर्म जो आहे Facebookमध्ये क्रिएट करू शकतो आणि त्या फॉर्मच्या थ्रू आपण लीड जनरेशन करू शकतो. लीड जनरेशनमध्ये जसं की रिअल इस्टेटसाठी लीड जनरेशन कॅम्पेन यूज केले जातात. जसं आहे कुठला एखादा पर्टिक्युलर फ्लॅट आहे, त्यांना जो सेल करायचा आहे, तर त्या केसमध्ये ते काय करतात, एक लीड जनरेशन कॅम्पेन सेट करतात. त्यातनं त्यांना त्या फ्लॅटसाठी इन्क्वायरी जनरेट होतात किंवा साइटसाठी किंवा क्लासेससाठी, एज्युकेशनलसाठी तर ते लीड जनरेशन कॅम्पेन सेट करतात. त्यानंतर इन्स्टंट फॉर्म जो आहे, तो फॉर्म आपण तिथे Facebookमध्येच एक फॉर्म क्रिएट करतो. तो फॉर्म त्यांनी फिल केला, की आपल्याकडे लीड जनरेट होते. त्यानंतर मेसेंजर, Instagram, WhatsApp या ठिकाणी आपण आपल्याचे WhatsAppवरती पण इन्क्वायरी घेण्यासाठी आपण इथे सेट करू शकतो. कन्व्हर्जन ॲड आपण सेट करू शकतो. कॉल ॲक्शन जी आहे, कॉल करण्यासाठी एक ऑप्शन आपण सेट करू शकतो. त्यानंतर ॲप प्रमोशन. आपण Play Storeला जेही ॲप बनवतो, त्या Play Storeच्या ॲपची एक मार्केटिंग पण केली जाते. त्या ॲपची मार्केटिंग करण्यासाठी आपण ॲप प्रमोशन फंक्शन यूज करतो. त्या ठिकाणी आपण जे Play Storeला ॲप टाकलं आहे, त्याची लिंक आपण इथे ॲड करतो
आणि जे कोणी असतील ते काय करतील, त्या ऍडला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट प्ले स्टोअरला जातील आणि ते ऍप डाउनलोड करतील. म्हणजे इन्स्टॉल ऍप असं त्याच्याकडे एक ऑप्शन येईल. ते तुम्ही बोलला ना, ते WhatsApp, Instaवर जाणार म्हणजे कोणाला जाणार एक्झॅक्टली? म्हणजे जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते कसे म्हणजे? ते सांगतो पुढे. हां. ऑब्जेक्ट वरती आपण क्लिक केलं. ऑब्जेक्ट मध्ये हे आपल्याला ऍप प्रमोशन आपण बघितलं. तर सेल्स आपण बघितलं. सेल्स मध्ये आपल्याला जर ऍड सेट करायच्या आहेत, कुठलंही आपली ई-कॉमर्स वेबसाईट वगैरे असेल, तर त्यासाठी आपण ऍड्स आपण यूज करू शकतो. त्यानंतर आपण एक ट्रॅफिक घेतोय. ठीक आहे. ट्रॅफिक आपण सिलेक्ट केलं. ट्रॅफिक सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू वरती आपण क्लिक करतोय. इथे आपल्याला 2 ऑप्शन शो होतात. एक आपल्याला Facebook रिकमेंडेड ऑप्शन्स आपल्याला येतील आणि दुसरं जे आहे मॅन्युअली. जर आपल्याला मॅन्युअली करायचं तर आपण मॅन्युअली करू शकतो. जर Facebook रिकमेंडेड जे ऑप्शन आहेत ते पण आपण सिलेक्ट करू शकतो. आपण मॅन्युअली घेतोय कारण आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे की कॅम्पेन कसं सेट करायचं आहे. त्यानंतर इथे कॅम्पेन नेम तुम्हाला ऍड करायचं आहे. जे कॅम्पेन नेम असेल ते ऍड करायचं आहे. तर टाइप जे आहे ऑब्जेक्ट आपण इथे काय ठेवलंय ट्रॅफिक. त्यानंतर बाईंग ऑप्शन जे आहे ऑप्शन आपण ठेवलंय. त्यानंतर आपण इथे बाकीच्या सेटिंग्स आपल्याला करायच्या नाहीयेत. नेक्स्ट वरती आपण क्लिक करणार आहोत. इथे ऍड सेट जे आपण पहिले कॅम्पेन नेम दिलं होतं, त्यानंतर इथे ऍड सेट आपल्याला ऍड नेम द्यायचा आहे. ठीक आहे. मी इथे एक डेमो टाकतो. ऍड सेट नेम. ठीक आहे. त्यानंतर इथे जे ऑप्शन ठेवलं आपण मेसेज वरती किंवा Instagram और Facebook किंवा कॉल वरती आपल्याला जास्त कॉल यायला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं, कॉल वरती इथे क्लिक केलं. कॉल वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डेली बजेट म्हणजे आपली जी Facebookची ॲड आहे, त्या ॲडला डेलीचा आपल्याला किती रुपये आपण स्पेंड करणार अमाउंट ₹400 आपण अमाउंट स्पेंड करणार. आता इथे ज्यावेळेस आपण ₹400 अमाउंट स्पेंड करतो, एक्झॅक्टली आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, की आपली ₹400 मध्ये डेली आपली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ती किती पब्लिक पर्यंत रीच होईल आणि आपल्याला किती कॉल येऊ शकतात. तर इथे आपल्याला रीच काउंट आपल्याला शो होतो. जसं की 14K टू 42K आपली काय होणार रीच होणार ₹400 मध्ये आणि कॉल किती येणार 65 टू 188 आपल्याला कॉल येतील. आपण इथे बजेट इन्क्रीज केलं. 8,800 आपण बजेट केलं किंवा 8,000 केलं. त्या केसमध्ये काय झालं बघा. 8,000 मध्ये आपल्याला आपली जी रीच आहे ती इन्क्रीज झाली. कॉल आपले इन्क्रीज झाले. आपण काय केलं पुन्हा 800 केलं. 800 नंतर आपल्याला आपले कॉल किती येतील 130 टू 300 कॉल्स आपल्याला येतील आणि रीच आहे आपली 29,000 टू 83,000 आपल्याला रीच मिळेल इथे एका दिवसाला. त्यानंतर शेड्यूल ॲड आपल्याला जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही बंद कधी करायची, चालू कधी करायची आपण सेट करू शकतो. आपण इन्स्टंट चालू करणार आहोत त्यामुळे इथे आपण कुठलंही फंक्शन आपण घेणार नाही आहेत. टाईम आणि डेट आपण चेंज नाही करणार आणि ही मॅन्युअली आपण बंद करू म्हणून आपण इथे एंड डेट पण आपण घेत नाही आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण लोकेशन वरती आलो, की एक्झॅक्टली ही कुठल्या लोकेशनला आपल्याला ॲड शो करायची. जसं की मला वाटलं, की मला ही मुंबईमध्ये शो करायची आहे. ठीक आहे. मी मुंबई टाकला इथे नवी मुंबई शो होतं. तर नवी मुंबईमध्ये मला शो करायची आहे. मी नवी मुंबई सिलेक्ट केलं. आता जो रेडियस आहे, नवी मुंबईचा जो रेडियस आहे, त्या कोणत्या रेडियसमध्ये किती किलोमीटरच्या रेडियसमध्ये मला ॲड शो करायची आहे. तर मी इथे जो वर्ल्ड मॅप आहे ठीक आहे. हा जो नवी मुंबईचा रेडियस आहे इथे शो होतोय. त्याचे किलोमीटर मी सेट करू शकतो, की नवी मुंबईमध्ये 20 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर, 40 किलोमीटरच्या रेडियसमध्ये माझी ॲड शो झाली पाहिजे. म्हणजे नवी मुंबईपासून तो 40 किलोमीटरचा जो रेडियस आहे, या रेडियसमध्ये जे काही लोकं राहतात, त्यांना माझी ॲड शो झाली पाहिजे. आपण तो सेट केला. त्यानंतर रीच बियॉन्ड एक ऑप्शन आपल्याला मिळतं. यामध्ये काय होतं, हे नवीन ऑप्शन आलेलं आहे Facebookचं. या ऑप्शनने काय होतं, की आपली ॲडव्हर्टाइजमेंट जी आपण 40 किलोमीटर सेट केलेली आहे, या 40 किलोमीटरमध्ये पण दिसणार आणि पूर्ण कंट्रीमधनं जे कोणी सर्च करत असतील, आपल्या ॲड्सच्या रिलेटेड त्यांना सुद्धा आपली ॲड शो होईल. तर त्या केसमध्ये आपण रीच बियॉन्डला जर क्लिक केलेलं असेल, तर ती अदर म्हणजे 40 किलोमीटरच्या बाहेर पण आपली ॲड शो होईल आणि जर आपण अनचेक केलं, तर ती फक्त 40 किलोमीटरमध्येच शो होणार. आपण रीच बियॉन्डला क्लिक करतोय. त्यानंतर जो ऑडियन्स आहे, जो ऑटो ऑडियन्स आपण इथे सेट करू शकतो, की Facebookने एआय इंटिग्रेशन केलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट. पहिले नव्हतं. आता एआय इंटिग्रेशन केल्यामुळे काय होतं, की
फेसबुक ऑटोमॅटिकली ऑडियन्स टार्गेट करतं आणि त्या ऑडियन्सला आपली ऍडव्हर्टाइजमेंट शो होते. आपण इथे स्विच ओरिजिनल ऑडियन्स वरती क्लिक करतो. ओरिजिनल ऑडियन्स आपण घेणार आहोत. ओरिजिनल घेतल्यानंतर इथे आपल्याला जे फंक्शन आहेत हे चेंज होतात. असं की आपल्याला इथे एज ग्रुप दिसतंय की नवी मुंबईमध्ये कोणत्या एज ग्रुपला आपल्याला ऍड शो करायची. असं आपण म्हणू की आपले जे ऑडियन्स आहे कस्टम बाईंग जे आहे ते 25 च्या नंतर डिसिजन घेतात आणि मोस्टली 60 पर्यंत. ठीक आहे. जो टार्गेट ऑडियन्स आहे 25 टू 60 चा जो एज ग्रुप आहे, या एजला आपल्याला ॲड शो करायची आहे. त्यानंतर जेंडर कुठल्या जेंडरला आपल्याला शो करायची म्हणजे नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये फक्त मेन्सला आपल्याला ॲड शो करायची की फक्त वुमन्सला शो करायची. जर आपली ब्युटी पार्लरच्या रिलेटेड आहे, कॉस्मेटिक रिलेटेड आहे, वुमेन्स गारमेंट बद्दल आहे, तर मी इथे फक्त वुमेन्स सिलेक्ट करू शकतो. किंवा मेन्स रिलेटेड आहे, तर मी फक्त मेन्स रिलेटेड सिलेक्ट करणार किंवा बोथ रिलेटेड आहे, तर बोथ रिलेटेड सिलेक्ट करणार. टार्गेट आपल्याला इथे जे डिटेल टार्गेट आहे, म्हणजे त्यांचा जो इंटरेस्ट असणार आहे, इंटरेस्ट बिहेवियर आपल्याला जो आहे एक्झॅक्टली त्यांना आपल्याला ॲड शो करायची आहे. जसं की मला वाटलं, की ओन बिझनेस ज्यांचे कोणाचे ओन स्वतःचे बिझनेस आहे आणि त्यांनी Facebookची प्रोफाइल क्रिएट केलेली आहे, त्यांना मला ॲड शो करायची आहे. Instagram आणि Facebook बोथ ॲड जाणार ही. की इथं ओन बिझनेसवरती क्लिक करू शकतो. त्यानंतर सीनियर व्हाईस प्रेसिडेंटला क्लिक करू शकतो. चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांना शेअर करू शकतो. ओनर जे आहेत त्यांना ॲड शो करू शकतो. Amazonचं पेमेंटच्या रिलेटेड ज्यांनी कोणी क्लिक केलं असेल त्यांना ॲड शो करू शकतो. त्यानंतर डेबिट कार्ड बँकिंगच्या रिलेटेड कोणी क्लिक करतंय त्यांना ॲड शो करू शकतो. jobstreet.com या वेबसाईटवरती पेजला ज्यांनी कोणी लाईक केलं असेल त्यांना ॲड शो करता येते मला. हेल्थ रिलेटेड जर Facebook आणि Instagramवरती कोणी जर कंटेंट चेक करताय, तर त्यांना ॲड शो करू शकतो. त्यानंतर इथे स्मॉल बिझनेस, फ्रीलान्सर्स, स्मॉल बिझनेस ओनर्स इथे मोस्टली स्मॉल बिझनेस ओनर कारण मी मोस्टली बिझनेस ओनर्सला टार्गेट करतो. त्यामुळे ते ऑप्शन इथे शो होतात. आता जसं मी एज्युकेशनल जर इथे टाकलं, तर एज्युकेशनल रिलेटेड इथे शो होईल. ठीक आहे. तर एज्युकेशनलच्या रिलेटेड जे आहे की टीचर, कोचिंग क्लासेस ते शो होतील. त्यानंतर स्कूल मी टाकलं स्कूल. तर स्कूलच्या रिलेटेड स्कूल एज्युकेशनच्या रिलेटेड जे काही आहे टीचर, पॅरेंट, मेडिकल, आर्ट स्कूल, बोर्डिंग स्कूल, हायस्कूल, सम स्कूल, हायस्कूल हे सगळे दिल्ली पब्लिक स्कूल, लंडन बिझनेस स्कूल, हार्वर्ड बिझनेस स्कूल हे सगळे स्कूल ओपन होत आहेत. त्या स्कूलला मी टार्गेट करू शकतो आणि ॲड शो करू शकतो. की जसं की मला वाटलं की लक्झरी कार जे सर्च करतात त्यांना ॲड शो करायची आहे. लक्झरी गुड्स किंवा लक्झरी कंटेंट जे बघतात त्यांना ॲड शो करायचे. जसं की मी इथे क्लिक केलं, तर जे काही लक्झरी स्टोअर आहेत, रिटेल शॉप आहेत, त्यांना ॲड शो होणार. वॉचेस आहेत, हॉटेल्स आहेत, कार्स आहेत, ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत, एअरपोर्ट आणि एअरलाईन्सने ट्रॅव्हलिंग करणारे लोकं आहेत. तर त्यांना अशा ऑडियन्सला मी इथे ॲड शो करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण एक घेऊयात ओन बिझनेस म्हणजे जे कोणाचे बिझनेस आहेत त्यांना आपण ॲड शो करतो. ठीक आहे. एक आपण सिलेक्ट केलं. इथे आपण मोस्टली आपल्याला जे काही असेल आपण ते सिलेक्ट करू शकतो. जसं की मी सेकंड पण इथे ऑप्शन 10-15 ऑप्शन मी इथे घेऊ शकतो. आता आपण एक घेतलं. त्यानंतर आपल्याला चेअरमन डायरेक्टरला ॲड शो करायची आहे. त्यानंतर को-फाउंडर आणि CEO आहेत त्यांना ॲड शो करायची. त्यानंतर आपल्याला वाटलं चीफ त्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. बिझनेस ओनर, इंजिनियर ओनर आपण हे सिलेक्ट केलं. ठीक आहे. सिलेक्ट केल्यानंतर ओनर, मॅनेजर आणि CEO यांना पण ॲड शो करायची आपल्याला. तर आपण यांना सगळ्यांना या प्रोफाइलला सिलेक्ट केलं. त्यांचे Facebookचे अकाउंट आणि Instagramचे अकाउंट आहेत त्यांना आपली ॲड ही शो होणार. त्यानंतर आपण प्लेसमेंटमध्ये आपल्याला हे शो होतं, की एक्झॅक्टली आपल्याला जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ती ऑटो प्लेसमेंटवरती ठेवायची की आपल्याला मॅन्युअली ठेवायची आहे. ठीक आहे. मॅन्युअलवरती मी क्लिक केलं. मॅन्युअलवरती क्लिक केल्यानंतर मला तिथं जे ऑप्शन शो होतात जसं की Facebook, Instagram. Facebook आणि Instagramवरती ही ॲड शो होणार. त्यानंतर मला ही ॲड कुठे दाखवायची आहे, ते पण आपण सिलेक्ट करू शकतो मॅन्युअली. जसं की फीड्समध्ये दाखवायची आहे, स्टोरीला दाखवायची आहे, रील्सला दाखवायची आहे. तर हे चेक बॉक्स जे दिलेले आहेत, हे सगळे चेक बॉक्स आपण अनचेक आणि चेक करून आपण त्या ठिकाणी ती आपली ॲड शो करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे नेक्स्ट करूयात.
नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो नम्रता मॅडम तुमचा क्वेश्चन होता ना, त्याचं आन्सर मिळालं तुम्हाला? क्लिअर नाही झालं ऍक्च्युली. हां. तुम्ही क्वेश्चन केलता की ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे, ती आपण जर नवी मुंबईमध्ये दाखवतोय, तर हा. ती आपल्या फ्रेंड सर्कललाच दिसणार किंवा अदर कोणाला दिसणार, बरोबर? हो हो. तर आपण आता इथे पेज क्रिएट केलं होतं. पेजमध्ये आपण काय केलं, एक ॲड सेट करतोय आणि इथे आपण टार्गेट ऑडियन्स करतो. टार्गेट ऑडियन्समध्ये आपण काय सिलेक्ट केलं, नवी मुंबईमध्ये 40 किलोमीटर आणि एज ग्रुप आपण सिलेक्ट केला आणि आपण प्रोफेशन वाईज, इंटरेस्ट वाईज आपण इथे लोकांना टार्गेट केलं. तर ही ॲड कोणाला शो होणार? या एज ग्रुपमध्ये, या लोकेशनमध्ये जे लोकं राहतात, ज्यांचे Facebook आणि Instagram अकाउंट आहेत, त्यांना आपली ॲड या इंटरेस्ट वाईज आपली शो होणार. म्हणजे ते आपले फ्रेंड असतील किंवा नसतील. हम्म. आपण त्यांना ओळखतो किंवा नाही ओळखत, तरी सुद्धा आपली ॲड त्यांना शो होणार. आणि सेटिंग करणं गरजेचंच आहे का? सपोज आपण सेटिंग केली नाही तर असं मध्ये नाही पोहोचणार का? पण तुम्हाला ॲड सेट करायची ना. ॲड सेट करताना तुम्हाला हे ही सेटिंग सगळं कंपल्सरीच आहे. कंपल्सरीच आहे. कारण तुम्हाला ओके. टार्गेट जी ॲड आपण सेट करतो, तर आपल्याला एक्झॅक्टली टार्गेट कोणाला करतोय आपण, हे आपल्याला सेट करावं लागेल. हा, कळालं. जसं की तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात आणि तुम्हाला बिझनेस इन्क्रीज करायचा आहे ग्राफिक डिझायनिंगचा आणि तुम्हाला कस्टमर पाहिजेत. मग तुम्ही काय केलं, एक ग्राफिक डिझायनरसाठी एक ॲड सेट केली. त्यामध्ये तुम्ही टाकलं की पर पोस्ट ₹200 ग्राफिक डिझायनिंग इन युअर बिझनेस. म्हणजे तुमच्या बिझनेसची डिझाइन बनवा फक्त ₹200 मध्ये. ठीक आहे. अशी ॲड टाकली किंवा 500, 600 जे काही अमाउंट असेल ती तुम्ही ॲड केली. आणि ती पोस्ट तुम्ही इथे सेट केली, ॲड सेट केली आणि जो टार्गेट ऑडियन्स होता तुम्ही पूर्ण मुंबईत घेतला टार्गेट लोकेशन आणि त्यामध्ये तुम्ही ती ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती बिझनेस ओनरसाठी आपण टार्गेट करतोय. तर मग त्या किंवा पर्टिक्युलर तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठल्या एका प्रोफेशन वाईज ती ॲड म्हणजे डिझाइन करता ग्राफिक. जसं की तुम्हाला वाटलं की तुम्ही डेंटिस्टसाठी करताय, तर मग डेंटिस्टचे डिझाइन तुमच्याकडे जास्त आहेत. मग तुम्ही डेंटिस्टला फक्त टार्गेट करू शकता. तुम्हाला वाटलं की स्टोअर ओनर आहेत, स्टोअर ओनरसाठी तुम्ही डिझाइन करताय ग्राफिक्स, तर त्यांच्यासाठी ॲड शो करू शकता. ठीक आहे. मग तशी तुम्ही जर बिझनेस ओनर्सला इथे टार्गेट केलं पूर्ण, तर ती ॲडव्हर्टाइजमेंट त्यानंतर मग मेल, फिमेल आपण जेंडर वाईज, त्यानंतर इंटरेस्ट वाईज हे आपण सेट करून काय करू शकतो, की आपली जी ॲड आहे ती त्यांनाच दिसणार आणि त्यातनं इन्क्वायरी तुमच्याकडे येणार. ओके. आणि म्हणजे पेड आणि अनपेड म्हणजे थोडा फरक असू शकतो का? पेडमध्ये काय होतं, की पेडमध्ये आपल्याला इथे रीच आपले जे आहेत रीच आणि रिझल्ट आपल्याला पेडमध्ये येतो. ठीक आहे. आपण अनपेडमध्ये ज्यावेळेस करतो ना, त्या ठिकाणी काय होतं, की आपण पोस्ट टाकतो, पण त्या पोस्टला किती लाईक येणार, किती शेअर येणार, किती लोकांपर्यंत जाणार माहिती नाही. आता तुम्ही हां, कळालं. एक पेज बनवलं, त्या पेजचे फॉलोवर 0 आहे. आपण आज एक पेज बनवलं आणि त्या पेजवरती आपण पोस्ट टाकली, तर काय होणार ती 0 लोकांपर्यंत जाणार. कारण आपले लोकच तिथे एक पण फॉलोवर नाही आणि एक पण लाईक नाहीये. तर ती पोस्ट आपली कोणापर्यंतच जाणार नाही. आणि आपल्याकडे 10 लाईक आले, 10 फॉलोवर आले आणि आपण ती पोस्ट टाकली. त्यातनं पण त्या 10 लोकांना ती ॲड शो होत म्हणजे ती पोस्ट शो होत नाही. जे कोणी त्या टायमिंगला ऑनलाईन असतील, आपण पोस्ट टाकलेल्या टायमिंगला आणि त्यांनी आपल्या पेजला किती वेळेस इंटरॅक्ट केलेलं आहे, किती लाईक्स केलेले पोस्टला, त्यावरती ती पोस्ट त्यांना शो होते. म्हणजे Facebookचा मेन जो बिझनेस आहे ना, तो बिझनेस काय आहे त्यांचा पेड. म्हणजे जे कस्टमर पेड ॲडव्हर्टाइजमेंट करतील त्यांच्यासाठी हा मेन Facebook आणि Instagram आहे. ऑर्गॅनिकसाठी तर ते फक्त काय आहे, की एंगेजमेंट आहे. म्हणजे लोकांना एंगेज ठेवण्याचे काम करतात Facebook आणि Instagram. आणि आणि त्यांचं जे पोस्टचं असं टायमिंग वगैरे पण आहे का? असं पर्टिक्युलर टाईमला टाकलं तर पोस्ट तुमची व्हायरल होणार असं काही आहे का? असं हो, ऐकलंय मी. टायमिंग पण असतो. जर आपण जर जो टायमिंग जो कसा आपण म्हणजे चेक करतो. आपल्याला मोस्टली कुठल्या टायमिंगला लोकं ऑनलाईन असतात, हे आपण पहिले चेक करतो. जसं की आपण बघतो संडेला ऑनलाईन असतात. त्यानंतर मॉर्निंगची वेळ झाली. आपल्याला काय करावं लागतं, एनालिसिस करावं लागतं, की एक्झॅक्टली आपलं ऑडियन्स कुठली आहे आणि ते कधी ऑनलाईन जास्त असू शकतात. असं की आपण बघतो, की मोस्टली काय होतं, की असं जर रफली जर चेक केलं करतो ना आपण, त्यामध्ये पोस्टचा जो टायमिंग आहे ना, तो मॉर्निंगचा एक चेक केला जातो. मॉर्निंगमध्ये पोस्ट केली जाते आणि एक दुपारी आणि एक संध्याकाळी. कारण काय होतं, मॉर्निंगला लोकं ज्यावेळेस उठतात, त्यानंतर ऑफिसला जाण्याची वेळ असते. या वेळेमध्ये फोन चेक करतात.
Facebook, Instagram चेक करतात. मग त्या वेळेमध्ये काय होतं, की ट्रॅफिक जास्त असतं. त्या केसमध्ये तुम्ही एक पोस्ट टाकू शकता. त्यानंतर टाईम असतो किंवा सेकंड शिफ्ट असते. तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ऑफिस सुटल्यानंतर म्हणजे इव्हनिंग संध्याकाळी 7 ते 9 किंवा 10 पर्यंत हा टायमिंग आहे. या टायमिंगमध्ये पण जास्त पोस्ट व्हायरल होतात किंवा या टायमिंगमध्ये जास्त ट्रॅफिक असते. त्या टायमिंगमध्ये तुम्ही पोस्ट करा. ओके. त्यानंतर आपण इथे सिलेक्ट केलं. आता रीच केलं आपण. इथे आपण पेमेंट देतो म्हणून आपल्याला Facebook काय करतं, आपल्याला ऑडियन्स देतं. म्हणजे आपली पोस्ट रीच करतात. जर आपण पेमेंट पे नाही केलं ना, तर ही पोस्ट आपली रीचच नाही होणार. जितकं आपण पे करणार तितकी आपल्या रीच ऑडियन्स वाढणार. आपण जर बजेट इन्क्रीज केलं, आता आपण इथे जर बजेट ₹100 केलं पर डेला, तर आपलं काय होणार, रीच लगेच कमी होणार. आणि आपल्याला वाटलं की ₹1000 आपण स्पेंड करणार, ₹2000 आपण ॲड करतोय. तर बजेट काय होणार आपलं लगेच व्ह्यूज आपल्या लगेच इन्क्रीज होणार. 22,000 आपण टाकतोय एका दिवसाला, तर काय झालं लगेच आपले व्ह्यूज वाढले. कॉल्स पण आपले काय झाले वाढले. म्हणजे काय होणार जास्त पब्लिकला हॅमर होणार आपली ॲड. आपण ₹2200 केले. पूर्ण आपले व्ह्यूज काय झाले कमी झाले. रीच कमी झाले. कॉल कमी झाले. त्यानंतर आपल्याला काय करतो आपण इथे नेक्स्ट वरती क्लिक करतो. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे जो लास्ट पार्ट आहे ॲड नेम किंवा आपला जो ॲड नेम मध्ये आपल्याला इथे जी नेम आहे आपलं ते नेम आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे आपण पहिले कॅम्पेन केलं. कॅम्पेनच्या नंतर आपल्याला जे ॲड सेट केली. ॲड सेट केल्यानंतर आपलं जे कॅम्पेन आहे त्या कॅम्पेनचं मेन जे ग्राफिक आहे ते आपल्याला इथे सेट करावं लागतं कंटेंट. जसं की आपण इथे आलो. आयडेंटिटी वरती आपल्याला पेज सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला कोणत्या पेजवरती ॲड सेट करायची. Instagram अकाउंट, Facebook अकाउंट. आपण इथे चेक केले की प्रॉपर आले. त्यानंतर आपल्याला इथे ॲड सेट करायची आहे. तर ॲड सेटमध्ये आपल्याला काय करायचंय, एक सिंगल इमेज किंवा व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. आपण मल्टी कट करतोय. मॅन्युअली आपण ॲड अपलोड करणार आहोत. कॉन्टॅक्ट नंबर आपण इथे टाकलेला आहे. त्या ॲडवरती शो होण्यासाठी आणि ॲड इमेजला आपण क्लिक करणार. ॲड इमेज. या इमेजला आपण घेतलं. नेक्स्ट वरती आपण क्लिक केला. ते आपण सेट केली की प्रॉपर ती ॲड शो होते का नाही आपल्याला इथे शो करतं की आपल्याला व्हर्टिकलमध्ये, हॉरिझॉन्टल, स्क्वेअरमध्ये आपली ॲड कशी शो होते हे आपल्याला इथे डिस्प्ले होतं. नेक्स्ट वरती आपण क्लिक केलं. इथे आपल्याला प्रायमरी टेक्स्ट ॲड करायचं आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन आपल्याला ॲड करायचं आहे. हे प्रायमरी टेक्स्ट आणि डिस्क्रिप्शन ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं. जसं की प्रायमरी डिस्क्रिप्शन जे आहे मी इथे हे टाकतो. प्रायमरी डिस्क्रिप्शन टाकलं. पुन्हा मी एकदा इमेज चेंज करतो. ही इमेज नकोय आपल्याला. आपल्याला ही हवी आहे. कारण आपण डिस्क्रिप्शन आणि टायटल डिफरंट आहे आपला. ठीक आहे. ही इमेज आपण सेट केली. नेक्स्ट वरती क्लिक केलं. इथे आपण काय केलं, जे आपलं चाइल्ड नेम होतं क्रिएटिव्ह हब्स ते आपण टाकलं इथे. ठीक आहे. त्यानुसार एआयने आपल्याला काय केलंय, काही जे आहेत आपल्याला इथे टायटल, प्रायमरी टेक्स्ट जे आहे ते ऑटोमॅटिकली आपल्याला सेट केलंय. एक आपण टाकल्यानंतर त्यांनी आपल्याला ऑटोमॅटिकली इथे काही रेफरन्सेस दिलेत. हे आपल्याला जर हवे असतील तर आपण याला कंटिन्यू करू शकतो. तर इथे पण आपल्याला काही टायटल त्यांनी दिलंय. ऑल टेक्स्ट व्हेरिएंट. आपल्याला हे हवे असतील तर आपण याला सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर डिस्क्रिप्शन आहे. डिस्क्रिप्शन आपण पुन्हा इथून कॉपी करतोय आपण. ChatGPT मधून आपण घेतलं होतं पेज क्रिएट करण्यासाठी. नेक्स्ट वरती क्लिक करूयात. एआय थ्रू काही इमेजेस इथे क्रिएट करतात. जर इमेजेस त्यांना वाटलं की कमी आहे, तर एआय थ्रू पण काही इमेजेस इथे येतात. आपण या सर्व इमेजेस घेतल्या यांच्या एआयच्या थ्रू आणि डन वरती क्लिक केलं आपण. त्यानंतर आपली ॲड इथे सेट झाली आहे. ही ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला कशी दिसणार हे आपल्याला इथेच शो होतंय. आता आपल्याला ॲडव्हान्स्ड प्रिव्ह्यूमध्ये जर बघायचं असेल, तर हा जो डॅशबोर्ड आहे, हा स्मॉलमध्ये आपल्याला दिसतोय, प्रॉपरली दिसत नाहीये.
ज्या इमेजेस आहेत त्या आपण रिचेक करूयात एकदा. ॲडव्हान्स प्रिव्ह्यूला एकदा क्लिक करतोय आपण. ॲडव्हान्स प्रिव्ह्यूमध्ये आपल्याला हे एक समजतं, की आपल्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, या Facebook, Instagramवरती कशा टाइपमध्ये शो होणार आहे. तर या टाइपमध्ये आपली ॲडव्हर्टाइजमेंट शो होईल. जसं की कॉल विथ अस. ठीक आहे. त्यानंतर कॉल नाऊ, त्यानंतर आपले जे टायटल आहे आणि इमेज आहे, या टाइपमध्ये शो होईल. त्यानंतर स्टोरीवरती कशी शो होणार? Instagram स्टोरी, Facebook स्टोरी. इथे Instagram स्टोरी आपल्याला दिसते. स्टोरीला कशी दिसणार? ठीक आहे. ती कशा शो होतील हे आपल्याला समजतं. ते वरती आपण क्लिक करतोय. इथे आपल्याला पब्लिश वरती क्लिक करायचं आहे. पब्लिश वरती आपण क्लिक केल्यानंतर आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही रिव्ह्यूसाठी जाते. Facebook काय करतं, आपण जी ॲड टाकली आहे ही चेक करतं. इथे आपल्याला एक एरर आलेला आहे. ज्या इमेजेस आपण घेतल्यात ना, त्यावरती तो एरर आहे. आपण इमेजेस सध्या डिलीट करूयात त्या. ठीक आहे. तो एरर जो आहे आपला तो एरर रिझॉल्व्ह झालाय. कारण आपल्याला इमेजेसमुळे एआयच्या इमेजेसमुळे आपल्याला एरर शो झाला. एरर आपण रिझॉल्व्ह केला. ॲड पब्लिशला झाली आपली. आता ॲड पब्लिश झाल्यानंतर काही वेळात ती रिव्ह्यूज वरती जाते Facebookकडे. Facebook या ॲडला रिव्ह्यू करेल आणि रिव्ह्यू झाल्यानंतर पब्लिश होईल. तोपर्यंत ही ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश होणार नाही. त्यानंतर आपल्याला जायचंय पेमेंट वरती. इथे आपल्याला पेमेंट, बिलिंग अँड पेमेंट वरती ऑप्शन वरती क्लिक करायचंय. इथे आपल्याला ॲड फंड, इथे आपल्याला 0 बॅलन्स दिसतं. प्रीपेड बॅलन्स आपल्या अकाउंटला 0 आहे. इथे आपण प्रिव्हियस जे बॅलन्स ॲड केलं होतं ते सगळे पेमेंट डिटेल आपल्याला इथे शो होतात. आपला ट्रान्झॅक्शन आयडी, डेट आपल्याला शो होते, की कुठल्या डेटला आपण पेमेंट ॲड केला, किती अमाउंट आपण ॲड केली. ते सगळं आपल्याला इथे शो होतं. बिलिंग, इनव्हॉइस वगैरे आपल्याला इथे मिळतात. ॲड फंडला आपण क्लिक केलं. ॲड फंडला क्लिक केल्यानंतर आपल्याला वाटलं, की आपल्याला इथे 200 या ₹1000 ॲड करायचे आहेत. तर आपण इथनं जी अमाउंट आहे ती आपण इथे सेट करणार. कुठली अमाउंट आपल्याला ॲड करायची. ₹300 ॲड करायचं. ₹300 आपण ॲड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पेमेंट मेथड कुठली घ्यायची आहे. आपल्याकडे डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, UPI आहे, नेट बँकिंग आहे. ते आपण सिलेक्ट करू शकतो. UPI आपण सिलेक्ट करतो. नेक्स्ट वरती आपण क्लिक करतो. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन शो होईल आपल्याला. एक क्यूआर कोड शो होईल. ठीक आहे. हा जो क्यूआर कोड आहे, हा क्यूआर कोड आपण आपल्या मोबाईलमधनं स्कॅन करतो आणि या अकाउंटला बॅलन्स ॲड करतो. सध्या आपण याला कॅन्सल करतोय. कॅन्सल केलं आणि इथे आपलं फंड जे आहे त्यानंतर ₹300 आपल्याला शो होईल. पेमेंट कट डिडक्ट झाल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतरची आपली ॲड आहे. कॅम्पेनमध्ये आपण जी ॲड सेट केली आहे, ती ॲड रन होईल. थोडा 2 ते 3 तासानंतर ती ॲड रन होते. जसे की न्यू ट्रॅफिक ही आपण एक कॅम्पेन सेट केलं होतं. एक कॅम्पेन नंतर ॲक्टिव्हेट होईल आणि आपली ॲड पब्लिकला शो व्हायला चालू होईल आणि इथनं आपला बॅलन्स, आपल्याला किती अमाउंट स्पेंड झाली